दिवसभरात कितीही चटपटीत खमंग पदार्थ खाल्लं तरी संध्याकाळी मस्त अशा पद्धतीची दाल खिचडी असेल तर आणखीन काय पाहिजे. अगदी साधा सोपा असा हा दाल खिचडीचा प्रकार आहे. एकदा जर या पद्धतीने करताल तर तुम्हाला दुसरे कुठलेही पदार्थ आवडणार नाहीत. तर इथे मी रेग्युलर आपली आमटीची भाजीची वाटी असते त्या वाटीने 2 वाटी इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही दररोजच्या जेवणातला कुठलाही तांदूळ घेऊ शकता. आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर मुगाची डाळ जी आहे सालीची घेतलेली आहे. तुम्ही पॉलिशची सुद्धा घेऊ शकता. पण याची चव मस्त येते. त्याचबरोबर आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता जेवढं आपण तांदूळ डाळ मिक्स करून 3 वाट्या घेतलेला आहे तर त्याच्या 3 पट पाणी टाकायचं आहे. म्हणजे एका वाटीला 3 वाटी या पद्धतीने 9 वाटी पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं इथे मी ताजे मटार आणि अर्धा कप गाजराच्या फोडी आणि त्याचबरोबर साधारण अर्धा कप इतकं इथे मी बटाटे टाकून घेतलेले आहे. तर साल काढून त्याच्या चौकोनी फोडी चिरून घेतलेलं होतं. सोबतच एक चमचाभर इतकं हळद टाकून घेतलेलं आहे, चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा तूप टाकून घेतलेला आहे. शिजते वेळेस या पद्धतीने तूप टाकल्यामुळे चव अप्रतिम येते. हॉटेल किंवा ढाब्यावर अशी दाल खिचडी भेटते त्या पद्धतीची दाल खिचडी आपण करत आहोत. आता झाकण लावूया. गॅसचा फ्लेम मध्यम करून 3 शिट्ट्या काढून घेऊया. आता यासाठी मस्त अशी चटपटीत लाल चटणी करून घेऊया किंवा लसणाची चटणी करून घेऊया. 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर अर्धा चमचा तिखट आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा जिरे याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच लसणाची चटणी तयार करून घ्यायचा आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे, थंड करायला ठेवूया. फोडणीसाठी काही गरम मसाले घेऊया. तर इथे मी 1 चमचाभर शहाजिरा, 2 हिरव्या वेलच्या आणि 2 छोटे तुकडे दालचिनीचे 2 तमालपत्र घेतलेला आहे. 8 ते 10 काळी मिरी आणि 5 ते 6 लवंगा, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, अर्ध चक्री फूल. तर आता यापैकी एखाद दुसरा कोणता पदार्थ नसेल तर काही हरकत नाही, असेल तर नक्की वापरा. सोबतच फोडणीमध्ये टाकण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे. तर इथे मी साधारण अर्धा कप इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धा कप इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, तडका देण्यासाठी बारीक चिरून घेतलेला लसूण आणि त्याचबरोबर सुक्या लाल मिरच्या आणि तसेच इथे मी थोडे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. तर कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली खिचडी जी आहे छान असं शिजल्या गेलेली आहे. आता एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये साधारण एक 5 ते 6 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, खडे मसाले आणि सोबतच कांदा टाकून घेतलेला आहे. तर कांदा जे आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक अर्धा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे. तर या ठिकाणी टोमॅटो सुद्धा यासोबत टाकून घेतलेला आहे. ते सुद्धा आपल्याला यासोबत परतून घ्यायचे. पिकलेला टोमॅटो घ्यायचा म्हणजे खिचडीला रंग छान येते आणि चव सुद्धा छान येते. तर हे सगळं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकत आहे लसणाची चटणी. तर या ठिकाणी लसणाची चटणी टाकून घेतलेला आहे. आता हे लसणाची चटणी जी आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला, जे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाका, थोडीशी चटपटीत चव येते. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शिजून घेतलेली जी खिचडी आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. तर गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका, कारण हे खिचडी जी आहे पटकन होते आणि चव सुद्धा छान राहते. जर थंड पाणी टाकलं की गारेजल्यासारखं होतं आणि ते चवीला इतकं चांगलं लागत नाही. हे सगळं गरम पाणी व्यवस्थित मिक्स करायचं. एकदाच गरम पाणी टाकायचं नाही आणि त्याचबरोबर गरम पाणी टाकल्यानंतर सगळं मिक्स करायचं. टप्प्याटप्प्याने आपल्याला गरम पाणी टाकायचं लागेल तसं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता मी खिचडी सुरुवातीला शिजून घेते वेळेस सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर इथे मी परत आणखीन एक ग्लासभर इतकं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला साधारण तांब्यावर इतकं टाकून घेतलेलं होतं, परत ग्लासभर टाकून घेतलेलं आहे. छान अशी सैलसर अशी खिचडी झालेली आहे, लपतपी. तर या ठिकाणी आता आपल्याला यावर तडका देण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये इथे मी 2 मोठे चमचे इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे
लसूण पाकळ्या आणि सोबतच सुक्या लाल मिरच्या आणि सोबतच कढीपत्त्याची पानं. आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच इथे मी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. तर तुम्ही वरतून सुद्धा कोथिंबीर टाकू शकता, पण थोडीशी या पद्धतीने हे कोथिंबीर टाकल्यामुळे चव छान येते. तर आता हे सगळं टाकून घेतल्यानंतर थोडंसं हे लसूण भाजू द्यायचं. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकलेलं आहे. हिंग अवश्य टाका, चव छान येते. आणि त्याचबरोबर यामध्ये आता अगदी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीची खिचडीला रंग येण्यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आता हे जे तयार केलेलं जे फोडणीचं तूप आहे ते आपल्याला खिचडीवर टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. एकदा पूर्ण मिक्स केलं की मस्त अशी आपली दाल खिचडी तयार. तर एक 2 मिनिटं कमी गॅसवर छान असं शिजून घेतलेलं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त अशी दाल खिचडी अगदी या पद्धतीने करून पहा, तुम्हालाही आवडेल. साध्या सोप्या पद्धतीचा हा दाल खिचडीचा प्रकार तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या अशाच मस्त छान छान रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.